हेही दिवस जातील. म्हणजे जे आपल्या वाटेला जे दुःख आलंय ना, ते कायमचं नाही राहणार आहे. त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला भेटणार आहे. म्हणजे स्वामी असं बोलतात, की हेही दिवस जातील. तेव्हा इतकं मोटिवेट व्हायला होतं ना, की असं वाटतं, की खरंच म्हणजे असं होतंय आणि आपण त्यातून अनुभव घेतोय, की म्हणजे जेव्हा डॉक्टरनी बेड रेस्ट सांगितलेली, तेव्हा एकही जण मदतीला आलेलं नव्हतं. आम्ही खूप विनवणी केली, खूप आम्ही आम्ही म्हटलं, "पैसे घ्या, पण आमची मदत करा." तर ते सुद्धा पैसे घेऊन सुद्धा मदत करायला तयार नव्हते. मग यातून आपण काय शिकतोय, की आपण निस्वार्थपणे ज्यांची मदत करायला जातो ना, तर स्वामींनी ते दाखवून दिले, की तुम्ही एका हाकेवर जाता ना मदतीला, तर तुमच्या मदतीला कोण कोण येतं ना, ते आता तुम्ही त्याची प्रचिती घ्या. तुम्ही त्याचा अनुभव घ्या. त्यासाठी स्वामींनी हे म्हणजे दुःख तर नाही म्हणणार आहे, पण अशी परिस्थिती आणली आहे, की आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे. आणि जो आत्ता तुमची मदत करेल, त्याचे उपकार कोणी आपण विसरायचे नाहीत. म्हणजे मी तर नाही विसरणार. म्हणजे कोणतीच स्त्री अशी विसरणार नाही, जिच्या प्रेग्नन्सीमध्ये असा अडथळा असेल किंवा तिला खूप गरज असेल आणि कोणी तिला मदत केली तर ती आयुष्यभर विसरत नसते. हे तर मला कळून चुकलेलं आहे. हो.